शिवजोत पायी या ठिकाणी पळत घेऊन येतो. दादा तुम्ही खरं तर या ठिकाणी आलेला आहात भर पावसामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. अशा वेळी आपलं गाव सोडून तुम्ही या ठिकाणी उद्धव ठाकरेंना ऐकायला आले. तुमचं गाव कोणतं आणि तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पावसाची? ताई माझा तालुका भोर गाव पसुरे 26 तारखेपर्यंत आमच्याकडं गेली 5 महिने सातत्याने पाऊस होता. 27 तारखेला सकाळी 11 ते 12 ताईमध्ये आमचे प्रकाशजी बेगडे सर्व टीमच्या वतीने आम्ही रुद्राभिषेक करून निघणार होतो. रायरेश्वर महाराजांना मी साकडं टाकलं. ही पवित्र शिवज्योत ही तुमची आहे, मला बाकीचं काय माहीत नाही. माझ्या आई कुलस्वामिनीला मी आव्हान केलं, रायरेश्वरांना आव्हान केलं. पाऊस थांबला, आम्हाला कुठंच पाऊस नाही अडवाला. आणि जिथे खरं तर आज मुंबईमध्ये सुद्धा पाऊस आहे. आज उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे. मैदानामध्ये प्रचंड चिखल आहे, पाऊस सातत्याने चालू आहे. राज्यामध्ये जी परिस्थिती आहे ती मुंबईमध्ये सुद्धा काहीशी पाहायला मिळते. आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतील, काय तुम्हाला ऐकायचंय? उद्धव साहेब शिवसैनिकांना एकच सांगतील, अरे गद्दारी करू नका, निष्ठावंत राहा. तुम्ही साहेबांची लेकरं आहेत आणि मी सर्वांच्या वतीने उद्धव साहेबांच्या वतीने एकच सांगतो जनतेला, गद्दारी करू नका. तुमच्या निष्ठावंतेला कलंक लावून घेता. ताई मला एक आठवतंय, शेवटचं भाषण मी बाळासाहेबांचं ऐकलंय. जसं मला सांभाळलं, इथून पुढे माझ्या आदित्यला आणि उद्धवला सांभाळा. म्हणून आम्ही हा त्याग करून आम्ही जीवाची कुठलीही पर्वा न करता ही शिवज्योत आणण्याचं टार्गेटच एक आहे. ज्या भांडगुळाने उद्या माझा मर्डर झालं तरी चालेल. जो गद्दार तो गद्दार, ज्याने हुकुमशाहीच्या आश्रयाला जाऊन स्वतःला मुख्यमंत्री बनवून घेण्यासाठी उद्धव साहेबांच्या पाठीत वार केला आणि स्वतः मुख्यमंत्री झाला. होय नालायक, जो गद्दार तो गद्दार. उद्या माझी गेम झाली तर मला हलकत नाही. आज दुसरी जी शिवसेना आहे शिंदे गटाची, त्यांचा दसरा मेळावा नेस्कोच्या सेंटरमध्ये पार पडत आहे. आज तुम्ही मैदानावरती आहात ते नेस्को सेंटरमध्ये. ताई कुणी किती वार केले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कधी संपणार नाही. आणि जे गेले ते मी एकच म्हणतो, रायरेश्वर महाराजांनी ज्या गद्दारांना बाहेर आठवलं, घाबरून पळाले आणि त्यांना जर वाटत असेल मी दाढीवाला आहे, अरे या बांधल सेनेची संपूर्ण टीम अख्ख्या राज्यभर हिंदुस्थानात आहे. जर आमच्या साहेबांना केसाला जरी धक्का लागला तर बाजीप्रभू देशपांडे प्रतिष्ठानचा अध्यक्ष नात्याने सांगतो, बांधल टीम बांधल सेना सर्वत्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.